मी आज कातळ शिल्प बघायला निघाले. कोकणातल्या वळणाच्या वाटा, सरत्या पावसाची हिरवी जमीन आणि लहान लहान गावं पार करत आमची लालपरी रत्नागिरीत पोहोचते. कोकणातील कातळ शिल्पांचा अभ्यास करणाऱ्या निसर्ग यात्री संस्थेचे श्री सुधीर रिसबूड आणि ऋत्विज यांना भेटायला मी त्यांच्या कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन या केंद्रात आले. कातळ शिल्पांबद्दलची काही माहिती सुधीर काका देत आहेत. कातळ शिल्प म्हणजे नक्की काय, हा अनेक लोकांच्या समोर पडणारा प्रश्न आहे. कोकणातील कातळ शिल्पांकडे आपण पाहत असताना खरं तर ही जमिनीवरती चितारलेली एक द्विमितीय रचना आहे. जसं आपण कागदावरती पेनाने चित्र काढतो तसं इथे कातळावरती कोरून चित्र काढलेलं आहे. याला शास्त्रीय भाषेमध्ये किंवा पुरातत्वीय भाषेमध्ये ह्याची एक ढोबळ संकल्पना ज्याला आपण म्हणतो रॉक आर्ट, ह्या संकल्पनेमध्ये हा सगळा कला प्रकार येतो आणि त्याच्यापैकी ह्याला आपण जिओग्लिफ्स असं म्हटलं जातं. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं जवळपास 105 पेक्षा अधिक गावातनं 150 पेक्षा अधिक ठिकाणी 2000 पेक्षा जास्त चित्रांपर्यंत पोहोचलेला आहे. तर काही हजार वर्षांपूर्वी एखाद्या मानवाने 50 फूट बाय 50 फुटाचा काढलेला हत्ती आपल्याला निश्चितच अचंबित करून जातो. किंवा एखादी अमूर्त रचना आहे जी 20 फूट बाय 20 फुटाची अमूर्त रचना आहे. एखाद्या ठिकाणी मनुष्यकृती आहे ती 22 फूट लांबीची आहे. एखाद्या ठिकाणी पक्षी आहे तो 37-38 फूट लांबीचा पक्षी आहे. ह्या रचना आपल्याला निश्चितच अचंबित करून जातात की आपल्या आज मानवी बुद्धीच्या क्षमतांना कुठेतरी ते चॅलेंज करतात. आणि हे करत असताना आजूबाजूचा निसर्ग सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ज्या सड्यांवरती चित्ररचना त्याच सड्यांवरती आपल्याला जवळपास 150 पेक्षा अधिक प्रकारच्या कातळाची फुलं पाहायला मिळतात की त्याच्यातली अनेक प्रकारची फुलं, अनेक प्रकारच्या वनस्पती ह्या प्रदेशानिष्ठ आहेत. फक्त त्याच प्रदेशामध्ये त्याच कातळावरती आढळतात. सो हा चहूअंगाने पाहायचा एक कातळशिल्प हा विषय आहे आणि ह्याचा आनंद आपण त्याचा अनुभव ज्यावेळेला घ्यायला जाऊ त्यावेळेला निश्चितच मिळेल. आज रत्नागिरीतच मुक्काम करून उद्या सकाळी प्रत्यक्ष शिल्प बघायला जाणार. ही जुनी गाणी ऐकायला बरी वाटतात. मस्त पैकी चहा नाश्ता करून आम्ही कशेळीला जायला निघतोय. रत्नागिरीपासून कशेळी साधारण 35 किलोमीटरवर आहे. हा कशेळीचा सडा. डोक्यावर ऊन, निर्मनुष्य कातळ आणि चहू बाजूला गवत. वाटेत बिबट्याच्या पंजेचे ठसे दिसले आणि बंबाकू, सीतेची आसव अशी सड्यावरची रानफुलंही दिसली. रस्त्यापासून साधारण 2 किलोमीटर आत चालत गेल्यावर कातळ शिल्प दिसली. इथं मोठ्या हत्तीच्या आकारात छोटे छोटे जमिनीवरचे पाण्यातले विविध प्राणी कोरलेले आहेत. बाजूलाच अर्धवट काम राहिलेली छोट्या आकारातील हत्तीची चित्रही दिसतात.
ड्रोननं घेतलेल्या ह्या बर्ड आय व्ह्यू मधून हत्तीची पूर्ण आकृती दिसते. इथल्या चित्राबद्दल ऋत्विज थोडंसं बोलतोय. आत्ता आपण कशेळी नावाच्या एका कातळशिल्पाच्या साईटवर आहोत. इथे जवळपास कशेळीमध्ये 120 प्रकारची चित्रं सापडतात. एक म्हणजे सगळ्यात मोठा हत्तीची फिगर आहे, जी 50 बाय 40 फुटाचा हत्ती आहे. त्याच्या आत 70 ते 80 प्राण्यांची आकृत्या आहेत आणि त्याच्या आजूबाजूला अजून बऱ्याच आकृत्या आहेत. मोस्टली इथे ही अशी साईट आहे जिकडे तुम्हाला जॉमेट्रिक पॅटर्न, ह्युमन फिगर्स, फॉर्नल डेपिक्शन सगळ्या प्रकारची चित्रं दिसतात. आणि ही जी फिगर आहे हत्तीची, ही 50 बाय 40 फुटाचा हा सगळ्यात मोठा आशियातला पेट्रोग्लिफ किंवा जिओग्लिफ आहे असं म्हटलं जातं. ती आम्हाला पहिल्यांदा मिळाली तेव्हा हत्तीचा फक्त कान दिसत होता. नंतर मग त्या कानाची एक लाईन पकडून 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 आम्ही सगळीकडे फिरलो. मग आम्हाला तो हत्ती आहे हे कळण्यासाठी पण 2 महिने जायला लागले. मग नंतर आम्ही खूप विविध गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला एक बर्ड आय व्ह्यू मिळाला. त्याच्यानंतर आम्हाला आयडिया आली की ओके, की ही हत्तीची फिगर आहे. मग त्याच्या आतल्या काय फिगर आहेत हे कळण्यासाठी परत झाडाझूड झाली, साफसफाई झाली. मग त्याच्या आत गेंडा दिसला, एक शिंगी गेंडा, शार्क आहे, वांद्रं आहेत, वाईल्ड बोअर आहे, असे विविध प्राणी त्यात दिसले. बगळे त्यांचे पण फिगर्स आहेत. त्याच्याच बाजूला दुसरीकडे हा पाणघोडा किंवा वाईल्ड बोअर, त्याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी आहे, ती एक फिगर दिसली. हे हरिण वर्गातला एक प्राणी आहे. काही जॉमेट्रिक पॅटर्न्स किंवा अमूर्त आकृत्या पण हत्तीच्या ह्याच्यात दिसतात आपल्याला. आणि नंतर 2-1 वर्षांनी एक फॉरेस्ट अधिकारी होते, ते आले होते. त्यांच्यासोबत इकडे आलो असताना त्यांनी आम्हाला अजून एक नवीन धक्कादायक माहिती दिली की ही जी हत्तीची फिगर आहे ती आफ्रिकन एलिफंट आहे, तो एशियन एलिफंट नाही आहे. कारण त्याच्या सोंडेला 2 टोकं आहेत. अशी नॉर्मली आफ्रिकन एलिफंटला अशा प्रकारचे 2 लिप्स असतात. सो हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता की आफ्रिकन एलिफंट कोकणात काय करतोय. आणि अशा विविध गोष्टी आता इथे आहेत. काही प्रमाणात दगडी हत्यारं आम्हाला सापडली की जी कदाचित त्याने इथे कोरण्यासाठी पण वापरली असतील आणि शिकार करण्यासाठी पण वापरली असतील. आता हाही एक मोठा प्रश्न राहतो की एवढी मोठी फिगर इथे का आहे, 50 फुटाचा हत्ती त्याला का काढावा असं वाटला. त्याचं उत्तर खरं तर शोधतोय आम्ही, अजून आम्हाला नाही मिळालं. पण ज्या इतर अभ्यासकांना विचारलं, जे ज्येष्ठ आहेत, त्यांनी असं आम्हाला सांगितलं की जेवढा मोठा कॅनव्हास आहे तेवढं तुम्हाला ते चित्र मोठं असू शकतं. आणि त्यांच्याकडचा हा जो जांभ्याचा कॅनव्हास आहे हा एवढा मोठा आहे की त्यांना वाटलं की आपण त्या आकारात काढावं. आणि त्याला दुसरं एक बिहेवियरल किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर असा आहे की आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा ते चित्र आपण मोठं काढतो. जसजशी ती भीती चेपत जाते तसतसा आपला चित्राचा आकार किंवा हे सगळं छोटं होत जातं. तेच आपल्याला इथे पण दिसतं की हे प्राणी लाईफ साईज, हे एक खूप युनिकनेस आहे कोकणातल्या कातळ शिल्पांचा, की ह्यातले सगळे प्राणी आयदर लाईफ साईज आहेत किंवा एक्झागरेट करून त्यांना मोर दॅन लाईफ साईज केलं आहे. छोट्या ह्याच्यातला कोणताही प्राणी दिसत नाही. म्हणजे जसा हत्ती आहे 18 बाय 18 फुटाचा हत्ती आहे तो दाखवलाय, किंवा हा कशेळीसारखा 50 बाय 40 फुटाचा हत्ती, त्याच्याहून कमी कुठेही दिसत नाही हत्तीची फिगर आपल्याला. सो हे खूप युनिक फॅक्टर आहे कोकणातल्या कातळ शिल्पांचा. आणि जसजसं आपण खालती जातो गोव्याकडे तसतसं ते मिनिएचर ह्याच्यात यायला लागतात चित्र. सो खालती जाता आता कदाचित त्या माणसाची भीती चेपली असावी, त्याला त्याची टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झाली हत्यारांची की त्याला शिकार करता यायला लागली होती मोठ्या मोठ्या प्राण्यांची. आणि हा दगड सांगायला गेलं तर हा एक वेगळ्याच प्रकारचा दगड आहे. ही एक कॅप बसल्यासारखा आहे. कोकणातला मूळ दगड हा बसाल्टच आहे, त्याच्यावरती प्रायमरी लॅटराईट आणि मग सेकंडरी लॅटराईट. सो ही चित्र जी कोरलेली आहेत ती सगळी सेकंडरी लॅटराईटवर कोरलेली आहेत. आणि हा दगड म्हणजे अक्षरशः उरलेला गाळ आहे. जो प्रायमरी आपल्याला दिसतो तो पाचगणी महाबळेश्वरच्या पठारात दिसतो लॅटराईट, आणि हा सेकंडरी आहे. सो हा पूर्णपणे ऑक्सिडाईज झालेला दगड आहे, केमिकली इनर्ट आहे, त्याच्यावर कोणत्याही केमिकलचा काही परिणाम होत नाही. सो चहा झाल्यानंतर जो गाळ उरतो तो गाळ म्हणजे हा दगड आहे खरं तर. त्यामुळे ह्याच्यात मिनरल्स नाही आहेत, काहीही नाही आहे. पण ह्याची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे हा पोरस आहे, सच्छिद्र आहे. त्यामुळे ह्याच्यावरचं वाहणारं पाणी वाहत नाही फार, ते आत शोषलं जातं. आणि त्यामुळे कोकणात ग्राउंड वॉटर लेवल खूप आहे. आणि तेच एक कारण आहे की कातळशिल्प अजूनही टिकून आहेत. कारण पाणी वाहत नसल्यामुळे सगळं खालती शोषलं जातं आणि ह्याचा एरोजन रेट त्यामुळे आपोआप कमी होतो. जोपर्यंत माणसाचं हे येत नाही तोपर्यंत हे एरोजन होत नाही. 0.5 मिलीमीटर 5,000 वर्षाला एवढं त्याचं एरोजन रेट आहे.
कशेळीहून आम्ही आता दुसरं कातळ शिल्प बघायला रुंढेतळीला निघालोय. कशेळीहून साधारण 10-12 किलोमीटरवर. सो आत्ता आपण आहोत ते रुंढेतळी नावाची साईट आहे आणि याला आम्ही रिलीफ ॲबस्ट्रॅक्ट किंवा रिलीफ सिम्बॉलिक पॅटर्न म्हणतो. याच्याबरोबर हा एक 6.5 मीटर बाय 6.5 मीटरचा एक त्यांनी जवळपास स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर काढला आहे. त्याच्या आत त्यांनी रिलीफ दिला आहे, म्हणजे स्क्रॅपिंग करून मधला पोर्शन त्यांनी बाहेर काढला आहे. आता ते आपल्याला बघायचं आहे की बाहेर काढलेला पोर्शन हा काही नोटिफाय करतो का जो कोरला आहे तो काही नोटिफाय करतो. त्याच्या आत एक छोटीशी ह्युमन फिगर पण आहे जी अशी दिसते, तिचे हात वर पाय पसरलेले आहेत. त्याच्यासोबतच खालती एक फिश फिगर आहे, एक बीटल किंवा कीटक वर्गीय एक कोणीतरी मोठा प्राणी आहे आणि एक वाघाची इमेज आहे. सोबतच 2 पायांचं पण एक दिसतं. आणि रिलीफ पॅटर्न जिथे जिथे हे ॲबस्ट्रॅक्ट आहे तिकडे तिकडे ते 2 पाय आहेत आणि एक ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. सो ॲक्वॅटिक ॲनिमलला नेहमी फर्टिलिटीशी जोडला जातो. सो असं वाटतं मोस्टली हे सगळं रिच्युअलिस्टिक अप्रोचमध्ये काहीतरी असावं आणि हे डेलिबरेट कार्विंग आहे. दिस इज नॉट जस्ट अन एक्सप्रेशन. ह्यांनी काहीतरी ठरवून इथे कोरायचा प्रयत्न केला आहे. आता ते काय कोरलंय, कशाला कोरलंय हे कळणं खूप कठीण आहे, पण वी आर होपिंग की ह्यातनं काहीतरी पॅटर्न आम्हाला दिसेल आणि त्याच्यातनं मग हे रिच्युअलिस्टिक काय असेल ते कळेल पुढे. हे जे काही चित्र आहे खालती जवळपास कोकणात जिथे जिथे आम्हाला साईट मिळाली त्या सगळ्यात हे दिसतं आम्हाला. जवळपास 90% चित्रांमध्ये हे अशा प्रकारचं दिसतं. मोठं शिंगासारखा हा भाग आहे आणि आता इथेही आहे, पार्श्वत आहे, सगळीकडे आहे. चव्हाण एवढं पण तर नक्की काय आहे, कोणाचं शिंग आहे, दात आहे, काय आहे काय माहिती नाही, पण हे आहे नक्की सगळीकडे. कातळ शिल्पाजवळ झोपून माझा एक फोटो काढला. त्यावरून किती भव्य आकारात हे शिल्प कोरलंय हे लक्षात येतं. इथं येण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे याच कातळ शिल्पांवर आधारित ऑइल कलर मधली एक पेंटिंगची सिरीज मी करायला घेतली. प्रत्यक्ष ही शिल्प बघून अनुभवून मला ती चित्र जास्त चांगल्या प्रकारे मांडता येतील असं वाटतंय. हजारो वर्षांपूर्वी पूर्वजांनी तयार केलेला हा ठेवा बघून मी समाधानानं घरी यायला निघाले.